ते पोरीचं पडलं असेल ना तिथं काही. तिकडे महाग आहे भांड्यापेक्षा. तिकडे असेल ना तिथं कुठे. नाही नाही कढई जवळ इकडे का राहिले का नाही भजी निसून. हा भजी तशीच होती डब्यात. कधीची कोणच निघाली. तेच पाणी झाली सांगितलं का काय म्हणली मग. ओंकारच नाही द्याला हा म्हणे फक्त असं मानाला तोंडाने नो दे दिला. हा कुठं याला मी प्रार्थना करत असेल माझ्यावर. कुठे जायला का म्हणे वरचे तिथं म्हणे फक्त पोराला चक्कर मारायसाठी. इकडे गेला असेल मग मला दिसला नाही पण. तिकडे राहिले ना म्हणून म्हणलं मी वावरात गेले का काय पोरान बेजार केलं तर दूध म्हणता. कुठं आहे नंबर नाही भेटला. कोणीच कमेंटला नंबर नाहीये. पोरग का देते आता निवृत्ती हातात आणले नाही मी 2 दिवस देत नाही. तो एखाद्या वेळेस देते. आमची काय आटली बाई आम्हाला चाल दूध नाही. आम्ही काळा चहा घेऊन आलो पण पोरग घरी आलं तर बदेच ना आणलं होतं ते. आम्ही आता घरी नव्हतं ते पोरांनी दूध काढलं नाही. गाय दूधच नाही देऊ राहिली. ती माझी बाळाची पोरं आहे इकडे लावलं त्या गाय आम्ही गेलतो ना विसरूचे ते ना सांभाळे मग एवढे 8 दिवस कोणत्या भरोश्यावर होती. एवढं बिंदास घर सोडून राहणं. श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव अवधूत चिंतन. कोणती कार का जेवण आपल्या माणसाला नाही करावं वाटत. तो इतक्या लवकर करण का मग. लवकर काय आलं 5:30 6 आले असं. पाण्याची दुकानच्या 6 वाजले. तुमच्या हातात आहे पाणी. आमच्या हातात पाणी. माय मग मी पाणी घेतलं की 2-3 दिवस पुरण असं आहे का काय पाणी. हो थोडं आहे तिच्यात आता पाणी. नाही मग एखादं टाकं बाहेर भरून घ्यायला पण मग ते असं आहे ना एका भरलं तर तितके पैसे नाही. मग तुम्ही धुवून घ्या उद्या किती पाणी घ्या मग मिठ्ठल धरू सर्व लागेल. डबल काकू टाकेत धरू आम काय करा मी सांगितलं तेल बी नाही समजत. तेच ना मग नाही सांगितलं. त्याला सुचलं तर पाहिजे बा बाई. जोडून द्यायचं सगळं मागच घ्यायचं करून एक सुई. तुला आवाज लागून जमलं गेलं तुझ्या लागेल आवाज मग. तू जा एखाद्या देवळीत मोबाईल पाय उठलाय मोबाईल होय पाय एखाद्या देवळीत मोबाईल पाय तुझा इथं. अहो माझ्या घरी जाय ना म्हणा बिचारे. श्वेती गेली काय तुमची रिंकीच्या घरी त्या इथे माग लागली 200 रुपयाची माग.